ही काळी आई धनधान्य देई. मी प्रदीप पाटील, नेक्सा कंपनी सांगली प्रतिनिधी. आज आपण कडेपूर गावामध्ये आलोय, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. येथील आपण एक प्रगतशील शेतकऱ्यांच्याकडे आलेला आहे आणि त्याने आपले काही नेक्साचे प्रोडक्ट वापरले आहेत. त्याच्या संदर्भात त्यांचं प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे, त्यासाठीच आपण आज इथं आलेलो आहे. तर दादा, आपलं जरा नाव वगैरे सांगा. कैलास यादव. कैलास यादव. मोबाईल नंबर आपला 8805057142. तर आता आपण आपल्या टोमॅटो प्लॉट मध्ये कोणत्या कोणत्या ग्रेड काय काय वापरलेलं आपलं नेक्साचं? सुरुवातीला 555 वापरलं कळी निघायसाठी. त्याच्यानंतर 04247 वापरलं. त्याच्यानंतर एक्सलर एक वापरलं, तुमचं नेक्स्टर वापरलं. त्याच्यानंतर 04847 एक ग्रेड झाली. तर आता एक्सलर वगैरे हे सोडल्यानंतर तुम्हाला असा फरक काय काय जाणवला? हा फरक आहे चांगला. फरक म्हणजे कसं आहे, आता 4 दिवसापूर्वी सोडलं होतं. त्या 4 दिवसात मला चांगला फुगलेला दिसतोय मला. एक्सलर सोडलं होतं का? एक्सलर छोटा डबा होता तो सोडला होता. ते सोडल्यानंतर माल फुगवणीमध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला? माल भरपूर फुगायला लागला होता. आणि पूर्वी म्हणजे छोटा होता, आता ते मोठं दिसायला लागलं. चांगले झालं. आणि मालाला तेज वगैरे कसं आहे? ग्लेजिंग येते चांगलं. ग्लेजिंग चांगलं आहे ना, प्रत्येक मालाला ग्लेजिंग चांगलं आहे. त्यानंतर पानाच्या वरती करप्याचं वगैरे प्रमाण पण कमी दिसते. आता हे वातावरण जे दिसते सध्याचं वातावरण, त्या वातावरणाच्या दृष्टीने म्हणजे सकाळी दैवार पडते, हे पडते, त्यातून त्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्या प्लॉट वरती काय वाटते? करप्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? करपा कंट्रोल मध्ये आहे, पण कंट्रोल मध्ये. आज बऱ्याच जणांचे आपण प्लॉट पाहतोय, त्या प्लॉट वरची परिस्थिती जर पाहिली तर त्यापेक्षा आपला प्लॉट आपल्याला कसा वाटतो? बरं वाटतं. हा, म्हणजे करप्याचं प्रमाण वगैरे कमी आहे, फळांना ग्लेजिंग वगैरे चांगले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे उष्ट्या बेडवर आहे. हा, पूर्वी हे जो दोडका होता, दोडक्याचा प्लॉट गेल्यात जमा होता. तुम्ही हँडल करून कसा तरी पुन्हा कव्हर केला. त्याच्यानंतर बऱ्यापैकी तोडं केलं त्याचं. आणि दोडक्याचा प्लॉट संपल्यानंतर महिन्याचा गॅप देऊन पुन्हा सप्टेंबरच्या 16-17 तारखेला टोमॅटोची लागण केली. विरांग जात आहे. विरांग व्हरायटी. त्यानंतर 2 महिने झालेले. 2 महिने नाही, 22 तारखेला लावला, 22 सप्टेंबरला. 2 महिने 7 दिवस झाले आज. म्हणजे 2 महिने 7 दिवसाचा हा प्लॉट असून त्याच्यामध्ये यांनी आपले ग्रेड वापरलेले आहेत आणि उत्कृष्ट प्रकारे यांना चांगलं उत्पादन म्हणजे त्याचे रिझल्ट पण आलेले. आणि आता उत्पादनामध्ये जर बघितलं तर सेटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, मालाची साईज, ग्लेझिंग वगैरे जर बघितली तर खूप छान प्रकारे आलेले आहे. तर आपण या नेक्साच्या उत्पादनाबद्दल समाधानी आहात? जर समजा इतर शेतकऱ्यांना जर सांगायचं झालं तर वापरावी, माझं मत आहे वापरावी. खरंच वापरावी. धन्यवाद. धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई.